गुड मॉर्निंग. वेलकम इन यूट्यूब चॅनेल. आज आपण जाणून घेणार आहोत भूपरिसंस्थेबद्दल थोडक्यात माहिती. ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येताना त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. गवताळ प्रदेशातील परिसंस्था: ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. जंगलातील परिसंस्था ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात. अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. जलीय परिसंस्थेमध्ये पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापला असून फक्त 29% भागावर जमीन आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. गोड्या पाण्यातील